नमस्कार भाविक भक्तांनो, आपलं पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण अभंग पाहणार आहे आणि त्याच्या अगोदर मी 2 ओळ बोलून दाखवणार आहे. ते आहे की टाळला हेतू टळली आस, टाळला हेतू टळली आस, निमित्त सोडलं मिळाली खास, निमित्त सोडलं मिळाली खास. आणि अशाच प्रकारे आपला आजचा अभंग आहे. माझी या मीपणा जाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, टाळिले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. खूप छान प्रकारे आपला आजचा अभंग आहे आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडून या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आपला अभंगाची जी पहिली ओळ आहे ते आहे माझिया मीपणा जाला यावरी उगाना. तर यातून तुकाराम महाराज काय सांगतात? या ठिकाणी महाराजांना खूप काही सांगायचं आहे, कारण आपण बघतो की आध्यात्मिक जगातमध्ये किंवा आध्यात्मिकतेमध्ये मी आणि माझं ह्या ज्या 2 गोष्टी आहे ह्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी मीपणा समाप्त होतो आणि फक्त ईश्वर समोर उभा राहतो, त्यावेळेला जीवनामधला संपूर्ण अहंकार समाप्त होतो. बरोबर. कारण या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी अहंकार जीवनामध्ये आलेला आहे त्या त्या ठिकाणी लोकांचं जे जीवन आहे ते विनाशाकडे गेलेलं आहे. आज आपण वर्तमान काळामध्ये जी परिस्थिती आहे बघतोय की केवळ हे अहंकाराचं प्रतीक आहे आणि आज ह्या अहंकारामुळं आपण आपला जो समाज आहे तो विनाशाकडे चाललेला आहे. मग हा अहंकार स्वतःच्या देहाभिमानाचा असो, वैभवाचा असो किंवा संपत्तीचा असो, आज आपण बघतो की देशादेशामध्ये जी लढाई चालू आहे याचं हेच कारण आहे की प्रत्येक देशाला वाटतं की माझ्याकडे जे अनुभव आहे, माझ्याकडं जे शस्त्र आहे, याच्याद्वारे मी दुसऱ्यांचा विनाश करू शकतो. इथं बसल्या बसल्या आज असं काही सायन्स पुढे गेलेलं आहे की बॉम्ब टाकून विनाश करू शकतो. म्हणजे रिमोट दाबून सुद्धा म्हणजे ते हे करू शकतात. आज सर्व काही बटनावर आहे. तर आज आपण जर बघितलं तर हा जो अहंकार आहे हा मनुष्याला विनाशाकडे घेऊन चाललेला आहे. एकीकडे आपण म्हणतो की खूप काही प्रगती झालेली आहे, तर वास्तविक एक दृष्टीनं प्रगती झाली, परंतु एक बौद्धिक दृष्टी विनाशाकडे गेल्यामुळं चारित्र्याचा विनाश झाला, गुणांचा विनाश झाला आणि मनुष्य स्वतःला विनाशाकडं ओढून घेऊन राहिला. तर हा जो अहंकार आहे ही जी व्यापकता आहे याची खूप मोठी आहे की प्रत्येकाला बुद्धीचा अभिमान असतो, गुणांचा अभिमान असतो, मीपणा असतो. आज आपण संसारामध्ये पण बघतो की संबंधामध्ये जो एक दुरावा झालेला आहे, कोणत्याही संबंधामध्ये त्याचे 2च कारण आहे, मीपणा आणि एक अहंकार. बरोबर. आपण जर आपले दर्शक सारे आज व्यवहारामध्ये पण असतात, संसारामध्ये पण त्या गोष्टींचा अनुभव करत आहे की काही काही ठिकाणी आपल्याला जिथं नम्रता घ्यायला पाहिजे तिथं व्यक्ती अहंकारामध्ये क्रोध करून दुसऱ्यांच्या मनामध्ये दुर्भावना किंवा असे काही वाईट वचन बोलून जातो की लोक त्या शब्दांना विसरत नाही. म्हणून म्हटलं जातं की शब्द हे लागत नाही परंतु स्पर्श करून जातात मनाला. मग चांगले जर शब्द असेल तर चांगला स्पर्श करतात, वाईट जर शब्द आपण बोलले तर ते संबंधामध्ये दुरावा निर्माण करतात. खूप छान प्रकारे अर्थ सांगितला तुम्ही की ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी भगवंत नाही आणि ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी मी नाही. म्हणजेच हा मीपणाच आपल्याला
अहंकार मध्ये घेऊन जातो आणि म्हणतात ना, गर्वाचे घर खाली असते. गर्वाचे घर नेहमी खाली असते. बरोबर. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये कधी कधी लोकांना हा पण अहंकार येतो की मी खूप मोठा झालो, बरोबर. माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, मी जे काही बोलतो ते सत्य आहे, बरोबर. किंवा माझ्यासारखा कोणीच नाही, हे विद्वत्तेचा. मीच खरा. हां, म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की 100 जे चोर आहे ते एकत्र राहू शकतात, परंतु 100 विद्वान एकत्र राहू शकत नाही. याचं खरोखर. हेच कारण आहे खरोखर. की विद्वान लोकांमध्ये अहंकार इतका भरलेला असतो की ते एकमेकांशी बोलत नाही, परंतु जो चोर असतो ते लवकर एकत्र होतात. हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. खूप छान प्रकारे तुम्ही याचा अर्थ सांगितलेला आहे. आणि आपला दुसरी जी ओळ आहे ते आहे, भोगी त्यागी पांडुरंग, त्याने वसविले अंग. याचा काय बरं भावार्थ आहे? या ठिकाणी हा जो अर्थ तुम्ही विचारला, खूप याच्यामध्ये आध्यात्मिक मर्म आहे की ज्या ठिकाणी त्यागाची भावना आहे, ज्या ठिकाणी समर्पणतेची भावना आहे, ज्या ठिकाणी ईश्वरावर आपलं प्रेम असतं, तर त्या ठिकाणी बाकीच्या ज्या गोष्टी आहे, इनिवन आपण जर बघितलं तर तपस्वी जे लोक असतात त्यांचं जेवण पण खूप हलकं असतं. फळं किंवा रस किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं फलाहार ते घेत असतात. तर ही जी त्यागाची भावना ज्या वेळेला जीवनामध्ये निर्माण होते, त्यावेळेला जे वेगवेगळे प्रकारचे जे भोग आहेत, ज्याला कामना आपण म्हणतो, त्या समाप्त झालेल्या असतात. कारण जितका त्याग तेवढं मोठं भाग्य, आणि जेवढे आपण भोग भोगण्याची इच्छा जीवनामध्ये ठेवतो तेवढंच त्याचं जीवन दुःखाकडे जातं किंवा नरकाकडे जात असतं. म्हणून ज्याला भोग भोगण्याची इच्छा आहे त्याने सुखाची अपेक्षा सदैव जीवनामध्ये राहील ही कधीच करू नये. तुम्हाला जीवनामध्ये कोणती तरी एक गोष्ट मिळेल. आज ज्या वेळेला आपण चांगल्या मार्गावर चालतो, तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की आम्हाला जीवनामधल्या भौतिक वस्तू पण पाहिजे आणि आध्यात्मिक सुख पण पाहिजे, असं होऊ शकत नाही. एकतर राम मिळेल नाहीतर काम मिळेल. जर तुम्हाला राम पाहिजे तर कामण्याचा त्याग हा तुम्हाला केलाच पाहिजे. ह्या अभंगामधून महाराजांना हे सांगायचं आहे. कारण लोकांना काय वाटतं की मला सर्व काही पाहिजे आणि परत सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे. कसं शक्य आहे? बरोबर हे होऊ शकत नाही. कुठंतरी तुम्हाला त्याग ह्या गोष्टींचा करायला पाहिजे, त्याच वेळेला तुम्हाला मनाला सुख आणि शांती समाधान मिळू शकतं. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं की एक तर राम मिळेल नाही तर मग काम मिळेल. दोन्हीही म्हणतात ना, दोन्हीही नावेमध्ये आपण पाय ठेवू शकत नाही. कारण एकही नाव व्यवस्थित चालणार नाही आणि त्याचा जो परिणाम आहे तो हाच होणार आहे की आपण डुबणार. म्हणून महाराजांनी या ठिकाणी वैराग्याकडे जे आपल्याला नेलेलं आहे, तुकाराम महाराजांनी खरोखर त्यांच्या जीवनाचं जर आपण अनुकरण केलं तर घरगृहस्थामध्ये असतानाही त्यांना ह्या काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या गोष्टी नरकाकडे नेणारे आहेत हा त्याचा अनुभव त्यांना झाला. त्याचमुळे त्यांना याचं वैराग्य आलं. हे प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतोय. खूप छान. या आपल्या अभंगामध्ये असं कोणतं भावनात्मक परिवर्तन मांडलं आहे? तर या ठिकाणी महाराजांनी अभंगाच्या शेवटी हे सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मन आणि बुद्धीला ईश्वराकडे नेतो त्यावेळेला जीवनामधून जी कामना आहे, ज्या इच्छा आहे त्या समाप्त होतात. आणि महाराजांना हेच सांगायचं आहे गाथेमधून की जर जीवनामध्ये आपल्याला समाधानी राहायचं असेल तर स्वतःला देह समजू नका. जोपर्यंत तुम्ही देह समजाल तोपर्यंत तुम्हाला दुःखाची अनुभूती होत राहील. बरोबर. ज्या वेळेला आपल्याला स्वतःची ओळख मिळते की मी ह्या देहापासून एक वेगळी सत्ता, म्हणजे मी एक आत्मा आहे, माझं जे स्वरूप आहे एक चैतन्य स्वरूप आहे, मी हा देह फक्त एक संसार प्रपंचामध्ये राहण्यासाठी, जसं आपण एखादं भाड्याचं घर घेतो, बरोबर, आपल्याला माहिती आहे की हे घर भाड्याचं आहे आणि एक मला सोडायचं आहे.
त्याचप्रमाणे आत्म्यानं हे जे शरीर आहे हे एक भाड्यानं घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला त्याचं भाडं चुकतू होतं किंवा आपण रिटर्न करतो त्यावेळेला आत्मा या शरीराला सोडून जाते. बरोबर. तसंच ह्या संसारामध्ये आपण एक पाहुणे म्हणून आलेलो आहे, अच्छा. आपण मालक म्हणून नाही. तर हा एक खूप आध्यात्मिक संदेश आपल्या भक्तांना मी देऊ इच्छितो की सर्वांना कोरोनानं शिकवलं, कोरोना काळामध्ये, की आपले सर्व संबंधी जवळ असतानाही कोणीही आपल्याजवळ आलं नाही. दूरवरून बघायचे परंतु कोणी स्पर्श केला नाही. पती पत्नीचं नातं असो, मुलाचं आईचं असो, परंतु कोरोनानं हे शिकवण दिलेले आहे की तुम्ही या संसारामध्ये मालक म्हणून नाही, आणि कोणी तुम्ही कोणाचं पाहुणे. नसतं. कोणी कोणाचं नसतं, तुम्ही पाहुणे म्हणून आलेले आहात, म्हणून पाहुणे म्हणून राहा. जर आपण पाहुणे म्हणून जर राहिलो तर ह्या ज्या कामना आहेत, ह्या ज्या इच्छा आहेत, ह्या ऑटोमॅटिक नष्ट होतात. समजा जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही 8 दिवसानंतर जाणार आहात, तर विचार करा, 8व्या दिवशी जर तुम्हाला विचारलं की तुमच्या हातून काही पाप झालं का, काही वाईट विचार आले का, तर तुम्ही सांगणार एकही विचार आला नाही, एकही पाप झालं नाही, कारण मला माहिती आहे की आता 8 दिवसात मला वर जायचं आहे. बरोबर. म्हणजेच खूप भावार्थ छान आहे की तुम्ही सदैव जीवन जगत असताना, संसारामध्ये राहत असताना जर पाहुणे म्हणून जर राहिला तर कोणत्याही प्रकारची कामना किंवा इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही आणि कोणतंही वाईट कर्म होऊ शकत नाही. कोणतंही वाईट कर्म आपल्या हातून होऊ शकत नाही. हाच अर्थ या ठिकाणी अभंगातून भावनात्मकता ही व्यक्त केलेली आहे. बरोबर. खूप छान प्रकारे सांगितलं तुम्ही की अहंकाराकडून शरणागतीकडे कसं जायचं हे तुम्ही यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. कारण ज्या वेळेला शरणागती आपण पत्करतो त्यावेळेला अहंकार नष्ट होतो. बरोबर. हे यामधून महाराजांना सांगायचं आहे. हे आलेत आणि छान प्रकारे तुम्ही याचा अर्थ सांगितलेला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं पण खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आहे की अहंकाराकडून शरणागतीकडे कसं जायचं आणि यांनी खूप छान प्रकारे उदाहरण दिलं की कोरोना काळामध्ये आपलेच जे सगळे संबंधी आहे तेच आपले झाले नाही. म्हणजेच की आपण इथे जे आलेलं आहे ते आपल्याला एक पाहुणा म्हणून समजायचं आहे. तर ते कसं की पाहुणा म्हणून आपण जर समजलं तर आपण जे वाईट कर्म करतोय आहे तर ते आपल्याकडून घडणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला स्वतःला पाहुणा समजायचा आहे आणि खूप छान प्रकारे आजचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. आणि असंच आपण परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.